नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील कुमार प्रल्हाद गुजर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध येथून आपणासाठी प्रकरण दुसरे जे की भूगोल विषयामध्ये भौगोलिक पर्यावरणातील आर्थिक व्यवसाय यावर आधारित आहे. मी त्याविषयीची माहिती आपणाला देण्याकरता सुरुवात केलेली आहे. आपण पहिल्या भागामध्ये या ठिकाणी मानवाचे आर्थिक व्यवसाय म्हणजे काय आणि त्याचप्रमाणे आपण या आर्थिक व्यवसायांच्या काही व्याख्या या ठिकाणी पाहिलेल्या होत्या की ज्यामध्ये आपण प्रामुख्याने मानवाच्या आर्थिक हालचालींनाच मानवाचे आर्थिक व्यवसाय अशा पद्धतीने संबोधलेलं होतं. तर दुसऱ्या एका वाक्यामध्ये कच्च्या मालाचे उपयुक्त अशा पक्का मालामध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया ज्या ठिकाणी केल्या जातात त्यांना उद्योगधंदे अशा पद्धतीने म्हटलेले होते. आताच्या तासापासून आपण या ठिकाणी मानवी व्यवसायांचे वर्गीकरण हा जो भाग आहे तो या ठिकाणी आपण सुरुवात करूया. मानवाचे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की तो स्वतःचा उदरनिर्वाह करण्याकरिता कोणत्या ना कोणत्या प्रकारचा या ठिकाणी आर्थिक व्यवसाय हा करत असतो. त्या अनुषंगाने आपण जर कधी पाहिलं तर मानवाचे हे जे व्यवसाय आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आपल्याला असलेले दिसून येतात. मानवाचे जे विविध प्रकारच्या आर्थिक हालचाली आहेत, क्रिया प्रतिक्रिया यातून मानवाचे हे आर्थिक व्यवसाय निर्माण होत असतात. मानवाच्या कार्याला अनुसरून या व्यवसायांचे प्रमुख 4 प्रकार हे या ठिकाणी केले जातात. तर अलीकडच्या कालावधीमध्ये 5वा प्रकार हा देखील त्या ठिकाणी आहे. हे 4 प्रकार सुरुवातीला कोणकोणते आहेत ते आपण पाहू आणि शेवटी हा जो 5वा प्रकार नव्याने करण्यात आलेला आहे त्याविषयी देखील मी माहिती या ठिकाणी देणार आहे. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे प्राथमिक श्रेणींचे व्यवसाय. दुसरा जो प्रकार आहे तो आहे द्वितीयक श्रेणींचे व्यवसाय. तिसरा जो प्रकार आहे तृतीयक श्रेणींचे व्यवसाय आणि चौथा जो प्रकार आहे तो आहे चतुर्थक श्रेणींचे व्यवसाय. या व्यतिरिक्त मी अलीकडं 5वा जो व्यवसाय या ठिकाणी म्हणजे समाविष्ट करण्यात आलेला आहे तो आहे पंचम श्रेणींचे व्यवसाय. तर आपल्याला व्यवसायांचे वर्गीकरण याचे जे मूलभूत भाग आहेत ते अर्थातच या ठिकाणी समजले असतील. आता एक एक करून प्रत्येक व्यवसायाच्या विषयी प्रत्येकाची व्याख्या, प्रत्येकामध्ये कोणकोणते व्यवसाय त्या ठिकाणी समाविष्ट आहेत याविषयी आपण माहिती पाहणार आहोत आणि शेवटी या व्यवसायांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करणं का गरजेचं आहे त्याविषयी देखील मी थोडक्यामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर असो, आपण या ठिकाणी एक एक करून हे जे मानवी व्यवसाय आहे त्याविषयीची माहिती ही आपण पाहायला सुरुवात करूया. त्यामध्ये पहिला जो व्यवसाय आहे तो आहे मानवाचे प्राथमिक श्रेणींचे व्यवसाय. आता याची व्याख्या कशा पद्धतीने केली जाते तर आपल्याला असं लक्षात येतं की या व्यवसायात पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्ती आपल्याला मिळत असते. त्या साधनसंपत्तींना प्राथमिक व्यवसाय असे म्हटले जाते किंवा जे व्यवसाय थेट निसर्गावर अवलंबून असतात अशा व्यवसायांना आपण प्राथमिक व्यवसाय अशा पद्धतीने म्हणत असतो. याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी स्पष्ट जाणवतं की मानवाच्या व्यवसायांमध्ये आपल्याला प्रामुख्याने हा जो प्राथमिक व्यवसाय आहे तो निसर्गाशी थेट निगडीत असलेला, संबंधित असलेला दिसून येतो. यातून मनुष्य हा अर्थातच आपल्याला प्रयत्न करून त्या ज्या वस्तू आहेत त्या वेगळ्या करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. आता या व्यवसायांची काही उदाहरणं ही या ठिकाणी दिलेली आहेत. यामध्ये आपल्याला कंदमुळं फळं गोळा करणे, मध आणि फुलं, त्याचप्रमाणे औषधी वनस्पती गोळा करणे, प्राण्यांची शिकार करणे, मासेमारी करणे, लाकूड तोड करणे, पशुपालन करणे, खाणकाम करणे, शेती करणे यासारख्या प्राथमिक व्यवसायांचा या ठिकाणी समावेश आहे. आता
या ठिकाणी आपण जर कधी पाहिलं तर खालच्या बाजूला काही फोटोग्राफ हे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की पहिला जो फोटोग्राफ आहे तो अर्थातच शेतीशी संबंधित आपल्याला असलेला दिसून येतो. अर्थातच शेती या व्यवसायाचा समावेश हा आपण प्राथमिक व्यवसायामध्ये केलेला आहे. ती कोणत्याही प्रकारची शेती असू द्या, ती प्राथमिक प्रकारची असू द्या, ती व्यापारी असू द्या किंवा ती फुल झाडांची शेती असू द्या, प्रत्येक शेतीमध्ये आपण निसर्गातून काहीतरी त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून शेती हा जो व्यवसाय आहे तो अर्थातच आपल्याला प्राथमिक श्रेणींच्या व्यवसायामध्ये या ठिकाणी समाविष्ट आहे. तुम्ही भारतातील शेती किंवा तुम्ही जर आशियातील बहुतांश देशातील शेती जर कधी पाहिली तर यामध्ये मानवी श्रम आणि पशु यांचा वापर हा प्रामुख्याने दिसून येतो. तुम्ही जर कधी USA मध्ये गेला तर त्या ठिकाणी कदाचित या यंत्रसामग्रीचा जो वापर आहे तो त्या ठिकाणी जास्त दिसून येईल. परंतु आपल्याला असं लक्षात येतं की शेतीचं स्वरूप कोणतंही असलं तरी प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला शेतीतून जे पिकं आहेत ते आपण निसर्गाला अनुसरूनच या ठिकाणी मिळवत असतो आणि म्हणून आपण जर कधी बघितलं तर हा व्यवसाय थेट निसर्गाशी संबंधित आहे अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. दुसरं आपण या ठिकाणी म्हटलेलं होतं की पशुपालन किंवा पक्षीपालन हे जर कधी आपण बघितलं तर हा व्यवसाय देखील आपल्याला थेट निसर्गाशी संबंधित या ठिकाणी असलेला दिसून येतो. या ठिकाणी आपण पाहत आहात एका ब्लॉकमध्ये किंवा एका फोटोमध्ये या ठिकाणी आपल्याला कोंबड्या त्या ठिकाणी दिसून येतात. कोंबड्या हा अर्थातच पक्ष्यांचा प्रकार आहे आणि आपण अर्थातच कोंबडी निर्माण करत नाही किंवा आपण पशुही निर्माण करत नाही. आपण फक्त त्यांच्या म्हणजे आपल्या गरजेनुसार त्यांच्याकडून जे उत्पादित होणारे वस्तू आहेत त्यांचं उत्पादन हे आपण त्या ठिकाणी घेत असतो आणि म्हणून पशुपालन किंवा पक्षीपालन हे दोन्ही व्यवसाय हे आपल्याला या ठिकाणी प्राथमिक श्रेणींच्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी अवलंबून असलेले दिसून येतात. त्यानंतर आणखी एक फोटोग्राफ आपल्याला या ठिकाणी दिसतोय. यामध्ये जर कधी आपण पाहिलं तर आपल्याला वृक्षतोड ही त्या ठिकाणी केली जात असलेली आढळून येईल. वृक्षतोड किंवा लाकूड तोड हा जर आपण बघितला तर हा देखील एक प्राथमिक व्यवसाय म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येण्यासारखं आहे. तर अशा पद्धतीने आपण काही प्राथमिक श्रेणींचे व्यवसाय हे या ठिकाणी बघितलेले आहेत. आणखी काही फोटोग्राफ हे अर्थातच आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. त्यामध्ये वरचा एक जो फोटोग्राफ आहे त्यामध्ये मधुमक्षिका पालन किंवा या ठिकाणी मध गोळा करण्याचा व्यवसाय, मध शेती हा आपल्याला त्या ठिकाणी केली गेल्याचे दिसून येते. त्यानंतर आपण आधीच्या फोटोग्राफमध्ये या ठिकाणी कुक्कुटपालन हे अर्थातच घरगुती पद्धतीने बघितलेलं होतं. इथे पोल्ट्री फार्ममध्ये आपल्याला कुक्कुटपालन हे केलं गेल्याचे दिसून येते. त्यानंतर आपण जर कधी बघितलं तर या एका फोटोग्राफमध्ये आपल्याला मासेमारी चालू असलेली दिसून येते. या ठिकाणी देखील पुन्हा यांत्रिक मासेमारी असू द्या किंवा त्या ठिकाणी म्हणजे मानवी श्रमाच्या साह्याने केली जाणारी मासेमारी असू द्या, या दोन्ही व्यवसायातील जे दोन्ही व्यवसाय हे अर्थातच आपल्याला प्राथमिक स्वरूपाचे व्यवसाय म्हणून या ठिकाणी सांगता येण्यासारखं आहे. आणखी एक जो फोटोग्राफ आहे हा अर्थातच जुना या ठिकाणी उपलब्ध असलेला फोटोग्राफ मी या ठिकाणी डाउनलोड केलेला आहे. यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की हे एक पेंटिंग आहे. पेंटिंगमध्ये काय दाखवलेलं आहे तर आपल्याला राजा आणि त्यांचे सैनिक हे आपल्याला एका प्राण्याची शिकार ही त्या ठिकाणी करताना दिसून येत आहेत. म्हणजे आपण जर कधी बघितलं तर शिकार हा जो शौक म्हणून असेल किंवा त्या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी असेल, अशा दोन्ही प्रकारच्या व्यवसायांचा समावेश हा अर्थातच आपल्याला प्राथमिक श्रेणींच्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी असलेला दिसून येतो. त्यानंतर बाजूचा एक जो तांबड्या रंगाचा फोटोग्राफ या ठिकाणी गोवा या ठिकाणचा आहे. आपण जर कधी बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह खनिजाच्या खाणी आहेत. आपल्याला असं लक्षात येतं की या ठिकाणी लोह उत्खननाचं काम
हे आपल्याला या ठिकाणी चालू असलेलं दिसून येतं. तर अशा पद्धतीने आपण जर कधी या ठिकाणी बघितलं तर प्राथमिक श्रेणींचे व्यवसाय हे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे असलेले दिसून येतात. अर्थातच निसर्गातून आपल्याला थेट वस्तू गोळा यामध्ये केल्या जातात आणि आपल्याला असं लक्ष येतं की त्यामध्ये कोणताही बदल न करता एकतर त्या वापरल्या जातात किंवा त्या म्हणजे स्वतः व्यक्ती वापरतात किंवा त्या ठिकाणी उद्योगधंद्यांसाठी कच्चा माल म्हणून त्यांचा पुरवठा केला जातो. तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्राथमिक व्यवसाय या ठिकाणी महत्त्वाचा असलेला दिसून येतो. तर मला असं वाटतं आपल्याला या ठिकाणी प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय याविषयीची जी माहिती आहे ती पूर्णतः या ठिकाणी समजलेली असेल. आता प्राथमिक व्यवसाय बघितल्याच्या नंतर आपण द्वितीयक व्यवसायांकडे या ठिकाणी वळूया. द्वितीयक व्यवसाय म्हणजे काय तर प्राथमिक व्यवसायातून मिळालेले पदार्थ किंवा वस्तू गोळा करून त्यांचे अधिक उपयुक्त पदार्थात रूपांतरण केले जाते. कच्च्या मालावर विविध प्रकारच्या रासायनिक आणि भौतिक प्रक्रिया करून कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतरण करण्यात येते. यालाच आपण द्वितीयक व्यवसाय अशा पद्धतीने म्हणतो. काय म्हटलेलं आहे तर प्राथमिक व्यवसायातून मिळालेले पदार्थ किंवा वस्तू गोळा करून त्यांचे अधिक उपयुक्त पदार्थात रूपांतरण केले जाते. कच्च्या मालावर विविध प्रकारच्या रासायनिक व भौतिक प्रक्रिया करून कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतरण करण्यात येते. यालाच आपण द्वितीयक श्रेणींचे व्यवसाय अशा पद्धतीने संबोधतो. यावरून आपल्याला असं लक्षात आलेलं असेल की हा व्यवसाय अर्थातच नवीन कोणतीही निर्मिती करत नाही, फक्त तो रूपांतरण करण्याचं काम करतो. म्हणजे आपण जर कधी बघितलं तर प्राथमिक व्यवसायामध्ये आपल्याला असं लक्ष येतं की निसर्गातील वस्तू आपण त्या ठिकाणी गोळा करतो आणि त्या एकत्र करण्याचं काम हे प्राथमिक व्यवसायात आहे. इथे मात्र आपल्याला असं लक्ष येतं की आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी ज्या प्राथमिक व्यवसायातून मिळालेल्या वेगवेगळ्या वस्तू आहेत किंवा द्वितीयक व्यवसायामध्ये देखील ज्या वस्तूंचं निर्माण झालेलं आहे त्यांचं अधिकाधिक वापराजोग्या बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी द्वितीयक श्रेणींचे व्यवसाय आहेत. अर्थातच कारखानदारी याचा समावेश आपल्याला या ठिकाणी असलेला दिसून येतो की ज्याला आपण उद्योग असंही त्या ठिकाणी म्हणत असतो. तर उद्योग व्यवसाय श्रेणींच्या व्यवसायाचा समावेश हा यामध्ये आहे, ही बाब आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता ही क्रिया जेथे केली जाते त्या ठिकाणाला किंवा म्हणजे अशा प्रकारची जे वास्तू आहेत किंवा अशा पद्धतीचे जे व्यवस्थापन आहे त्याला आपण कारखानदारी किंवा उद्योगधंदे अशा पद्धतीने या ठिकाणी म्हणत असतो. आता यामध्ये आपण जर कधी बघितलं तर सुती वस्त्र उद्योग हा महत्त्वाचा उद्योग आपल्याला असलेला दिसून येतो. यामध्ये अर्थातच कापूस वेचून तो अर्थातच म्हणजे एका ठिकाणी गोळा करण्याचं काम हे शेतीमध्ये होते, परंतु आपल्याला असं लक्ष येतं की तो वेचलेला जो कापूस आहे तो कारखान्यामध्ये नेऊन त्या ठिकाणी प्रक्रिया करणे, त्यापासून धागा तयार करणे किंवा धाग्यापासून वस्त्र विणणे, विणलेल्या वस्त्रापासून कपडे शिवणे अशा प्रकारच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या अर्थातच या ठिकाणी आपल्याला व्यवसायामध्ये केल्या गेल्याचे दिसून येते. आपल्याला या ठिकाणी दोन अर्थातच फोटोग्राफ या ठिकाणी दिलेले आहेत. दोन्हीचे दोन्ही इंटरनेटवरून अर्थातच डाउनलोड केलेले आहेत. त्यामध्ये आपण जर कधी बघितलं तर पहिल्या फोटोग्राफमध्ये या ठिकाणी धागे तयार केलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यापासून वस्त्र विणण्याचे अर्थातच काम या ठिकाणी यांत्रिक पद्धतीने चालू आहे. तर दुसऱ्या फोटोग्राफमध्ये आपल्याला कापडापासून वस्त्र शिवण्याचं काम हे त्या ठिकाणी चालू आहे. तर अशा पद्धतीने वस्त्र विणणे, वस्त्र शिवणे अशा पद्धतीचे हे दोन्हीचे दोन्ही व्यवसाय अर्थातच आपल्याला द्वितीयक श्रेणींचे व्यवसाय म्हणून या ठिकाणी सांगता येण्यासारखं आहे. या व्यतिरिक्त आपण जर कधी बघितलं तर सुती वस्त्राबरोबरच या ठिकाणी लोह पोलाद उद्योग आहे किंवा सिमेंट उद्योग आहे. त्याचप्रमाणे आपल्याला असं लक्षात येईल की अन्न प्रक्रिया उद्योग आहे, ज्यूस व जाम उद्योग आहे, त्याचप्रमाणे रिफायनरीज आहेत, या ठिकाणी
वीज निर्मिती उद्योग आहे. त्याचप्रमाणे आपल्याला असं लक्षात येतं की वाहन निर्मिती उद्योग आहे. या सर्वांचा समावेश आपल्याला या ठिकाणी द्वितीयक श्रेणींच्या व्यवसायामध्ये झालेला दिसून येतो. यामध्ये अर्थातच खालचा पहिला जो फोटोग्राफ या ठिकाणी दिलेला आहे तो एका रिफायनरीचा आपल्याला असलेला दिसून येतो की ज्या ठिकाणी म्हणजे पेट्रोलियम या शुद्धीकरण हे आपल्याला चालू असताना दिसून येते. दुसऱ्या फोटोग्राफमध्ये वाहन उद्योग हा या ठिकाणी आपल्याला चालू असलेला दिसून येतो. तिसऱ्या फोटोग्राफमध्ये लोह पोलाद उद्योगातील अर्थातच या ठिकाणी शीट जे तयार केलेले आहेत ते आपल्याला रोल केलेले शीट या ठिकाणी दिसून येतील. त्यानंतर चौथ्या याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी म्हणजे असं लक्षात येईल की सॉस तयार करण्याचा उद्योग जो आहे तो त्या ठिकाणी चालू असलेला दिसून येतो की ज्यामध्ये पॅकिंग हे अर्थातच शेवटची प्रक्रिया आपल्याला चालू दिसून येते. आणि जो पाचवा फोटोग्राफ आहे त्यामध्ये अर्थातच औष्णिक विद्युत निर्मिती ही आपल्याला या ठिकाणी चालू असलेली दिसून येतं. तर अशा पद्धतीने वेगवेगळे जे द्वितीयक श्रेणींचे व्यवसाय आहेत ते या ठिकाणी महत्त्वाचे असलेले आढळून येतात. त्यानंतर आपण द्वितीयक श्रेणींच्या व्यवसायामध्ये या ठिकाणी पाहिलेलं आहे की या ठिकाणी अर्थातच वस्तूंवरती प्रक्रिया करण्याचं काम हे आपल्याला त्या ठिकाणी केलं गेल्याचे दिसून येते. आता जो वस्तू एकदा तयार झाल्याच्या नंतर ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणे किंवा प्राथमिक वस्तू तयार झालेली जी वस्तू आहे म्हणजे शेती उद्योग असेल किंवा त्या ठिकाणी मासेमारी केल्याच्यानंतर मासे उत्पादित झालेले आहेत ते शेवटी ग्राहकांपर्यंत जेव्हापर्यंत पोहोचत नाहीत तेव्हापर्यंत त्या व्यवसायाला म्हणावा तसा अर्थ या ठिकाणी लाभत नाही. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की या ठिकाणी अशा प्रकारचे जे व्यवसाय आहेत ते अर्थातच तृतीयक श्रेणींच्या व्यवसायामध्ये आपल्याला असलेले दिसून येतात. या व्यवसायाची व्याख्या काय केलेली आहे तर प्राथमिक व द्वितीयक श्रेणींचे व्यवसाय यांना लागणाऱ्या सेवा पुरविणे म्हणजे तृतीयक श्रेणींचे व्यवसाय होय, अशा पद्धतीने या ठिकाणी व्याख्या ही आपल्याला करण्यात आलेली दिसून येते. आता यामध्ये जर कधी आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या व्यवसायामध्ये अर्थातच पुन्हा नवीन उत्पादन काहीही नसतं. तर या म्हणजे प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय आणि द्वितीयक श्रेणीचे व्यवसाय हे सुरळीत चालण्याकरिता अर्थातच विविध प्रकारच्या सेवा त्या ठिकाणी गरजेच्या असतात. यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की वाहतूक सेवा आहे, दळणवळण सेवा आहे किंवा त्या ठिकाणी किरकोळ आणि ठोक व्यापारी आहेत, बँका आहेत, त्याचप्रमाणे आर्थिक गुंतवणूक आहे, मार्गदर्शन संस्था आहेत किंवा त्या ठिकाणी सल्लागार संस्था आहेत. ह्या आपल्याला विविध प्रकारच्या म्हणजे महत्त्वाच्या व पूरक सेवा पुरवण्याचं काम हे अर्थातच या ठिकाणी आपल्याला करताना दिसून येतात. यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की जेवढं शहर मोठं असेल तेवढं या ठिकाणी तृतीयक श्रेणींचे व्यवसाय हे जास्त प्रमाणात आपल्याला चालताना दिसून येतात. म्हणजे तुम्ही जर कधी बघितलं तर मुंबई, दिल्ली किंवा या ठिकाणी भारतातील कलकत्ता शहर असेल किंवा तुम्ही जर कधी बघितलं सिंगापूर शहर आहे, लंडन शहर आहे, या सर्वच्या सर्व शहरांमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की तृतीयक श्रेणींचे व्यवसाय हे जास्त प्रमाणात आपल्याला चालताना दिसून येतात. यामध्ये तुम्ही फोटोग्राफ एक अर्थातच या ठिकाणी स्केच काढून ते अर्थातच फोटोग्राफमध्ये या ठिकाणी टाकलेलं आहे. यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की ट्रान्सपोर्ट या ठिकाणी आहे, बँका आहेत किंवा या ठिकाणी माहिती पुरवण्याचं काम हे आपल्याला काही दिसून येतं. त्याचप्रमाणे इंटरनेट सेवा सुविधा आहेत, त्याचप्रमाणे इतर ज्या सोयीसुविधा या ठिकाणी लागतात या सगळ्याच्या सगळ्या सोयीसुविधा आपल्याला पुरविल्या जाताना दिसून येत आहेत. दुसऱ्या फोटोग्राफमध्ये वरच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला भाजी मार्केट दिसून येईल. त्याच्यानंतर तिसऱ्या फोटोग्राफमध्ये वरच्या बाजूला आपण जर कधी बघितलं तर एक किराणा शॉप हे या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. त्याच्यानंतर चौथ्या फोटोग्राफमध्ये या ठिकाणी मेडिकल सुविधा, त्यातील वाहतूक सुविधा, ॲम्ब्युलन्स आपल्याला दिसून येत आहे. त्याचप्रमाणे आपण जर कधी बघितलं तर आणखी काही ज्या सुविधा आहेत
की ज्यामध्ये आपल्याला अर्थातच म्हणजे इंटरनेट सुविधा आहे, क्लाउडचे जी सुविधा आहे किंवा अन्य प्रकारचे जे आपल्याला अशा प्रकारचे सॉफ्टवेअर पुरविणारे ज्या अर्थातच ड्राईव्ज आहेत, त्यामध्ये गुगल ड्राईव्ह हे आपल्याला सांगता येण्यासारखं आहे किंवा मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या या आपल्याला असलेल्या दिसून येतात. तर या आपल्याला स्वतःच्या सेवा त्या ठिकाणी पुरवतात आणि त्यांच्या आधारे आपल्याला अर्थातच हा व्यवसाय या ठिकाणी घडवून आणत असतात. तर अशा प्रकारच्या व्यवसायांचा समावेश हा आपल्याला तृतीयक श्रेणींच्या व्यवसायामध्ये झालेला दिसून येतो. तर आज आपण या ठिकाणी व्यवसायांचं मानवाच्या आर्थिक व्यवसायांचे अर्थातच 3 गट जे होते, प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय, अशा पद्धतीने या ठिकाणी पाहिलेले आहेत. आपण चतुर्थक आणि पंचम जे व्यवसाय आहेत ते आपण पुढच्या तासाला या ठिकाणी पाहणार आहोत. आज आपण अर्थातच दिलेला जो कालावधी आहे तो वास्तविक पाहता आम्हाला 15 मिनिटाचंच सांगण्यात आलेला होता, परंतु आपण तरीही थोडंसं जादा अर्थातच प्रत्येक व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर असो, आज आपण पुढे न जाता या ठिकाणी थांबूयात आणि पुढचा जो भाग आहे तो अर्थातच पुढच्या तासाला आपण त्या ठिकाणी पाहूयात. तर आज आपण जो या ठिकाणी दुसऱ्या प्रकरणाचा जो दुसरा भाग आहे तो आपण या ठिकाणी संपवणार आहोत. आपण शांत चित्ताने या ठिकाणी ऐकून घेतलं. तसंच मला हा जो व्हिडिओ तयार करण्याकरिता जे अनेक म्हणजे साधनं या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत, त्यामध्ये बेसिकली तुमच्या टेक्स्टबुकसाठी उपलब्ध असणारं मटेरियल हे अर्थातच निराली प्रकाशन आणि अथर्व प्रकाशनाच्या द्वारे मला उपलब्ध झालेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी बाकीचे जे फोटोग्राफ्स आहेत ते मी नेटवरून डाउनलोड केलेले आहे. याशिवाय अर्थातच या ठिकाणी जे म्हणजे PPTच्या साह्याने हे प्रेझेंटेशन या ठिकाणी होत आहे, यूट्यूब माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचत आहे. तर मी आणि याशिवाय रयत शिक्षण संस्थेने या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन केलेलं आहे. मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि आजचा जो भाग आहे तो आपण या ठिकाणी संपवूयात. धन्यवाद.